नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या 2 तासाला आपण जो सिलेबस आपला यावर्षीपासून जो नवीन लागू झालेला आहे त्या सिलेबसच्या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि आजच्या या तासापासून आपण आपलं पहिलं जे युनिट आहे त्या युनिटला सुरुवात करतो. आपण हा विषय लक्षात घेत असताना जो मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आधुनिक व्यवस्थापन पद्धती म्हणून व्यवस्थापनामध्ये ज्या अलीकडच्या काळामध्ये ज्या विविध प्रकारच्या घडामोडी घडलेल्या आहेत, नवनवीन संकल्पना येऊ घातलेल्या आहेत, त्या संकल्पनांचा उहापोह आपण या सिलेबसमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पहिल्या आपल्या युनिटकडे आपण जात असताना त्यापूर्वी आपण थोडंसं एक कोटेशन लक्षात घेऊया. आपल्याला माहिती आहे जगामधले जे काही श्रीमंत लोक आहेत त्या यादीमध्ये वॉरेन बफेट नावाचा एक व्यक्ती आहे. तो काय म्हणतो की समवन इज सिटिंग इन द शेड टुडे बिकॉज someone planted a tree a long time ago. मित्रांनो, तुम्हाला या स्लाईडवरती मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वॉरेन बफेट काय म्हणतात की कोणीतरी आज सावलीत बसलेला आहे, झाडाखाली सावलीत बसलेला आहे, त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक व्यक्ती गालाला हात लावून तुमच्यासारखा त्या ठिकाणी बसलेला आहे. आता ते झाड कोणी लावलं, किती दिवसापूर्वी लावलं आणि ते झाड वाढत असताना त्याच्यासाठी लागणारा कालावधी असेल, त्याच्यासाठी लागणारे पोषक द्रव्ये असतील, पाणी असेल, ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी त्याच्यावरचा जो परिणाम झाला, चांगला वाईट त्याच्यावर आघात झाला, दुष्काळ असेल, जादा पाऊस असेल, ते सगळं त्या झाडानं पेललं आणि त्याच्यातून त्याचा एक आज वटवृक्ष झाला. आणि त्या वटवृक्षाची सावली मात्र तुम्ही त्या झाडाला कोणत्याही प्रकारचं मदत न करता तुम्ही आज सावली मात्र त्याची घेत आहात. वॉरेन बफेटने जे सांगितलेलं आहे या वाक्यामध्ये खूप डेप्थमध्ये काहीतरी मिनिंग दडलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे कोणीतरी आज सावलीत बसलेलं आहे कारण कोणीतरी खूप दिवसापूर्वी एक झाड लावलेलं आहे. म्हणजे झाड लावणारा अननोन आहे, मात्र सावलीत बसणारे तुम्ही नोन आहात, हाही त्याच्यामधला एक अर्थ असू शकतो. आणि मी आत्ता सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्या झाड वाढीच्या प्रोसेसमध्ये जे काही चांगले वाईट परिणाम त्या झाडाला सहन करावे लागले ते सगळे सहन करीत आज तो वटवृक्ष या ठिकाणी तुम्हाला सावली देण्यासाठी उभा आहे. तर आपण या टॉपिकमध्ये जे अभ्यास करायचा आहे त्या अभ्यासमध्ये सुद्धा अशाच काही गोष्टी आपल्याला या पहिल्या युनिटमध्ये पाहायला मिळतील. या पहिल्या युनिटमध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत ते पुन्हा एकदा 2 मिनिटामध्ये सांगून मी आपल्या पहिल्या युनिटकडे जाणार आहोत, पहिल्या युनिटमधल्या पहिल्या भागाकडे जाणार आहोत. आपल्याला माहिती आहे पहिलं युनिट आहे कॉन्ट्रीब्युशन टू मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. मराठीमध्ये आपण त्याला आधुनिक व्यवस्थापन पद्धतीतील योगदान असं म्हणू शकतो. याच्यामध्ये जे सब पॉईंट आहेत त्याच्यामध्ये आहे कन्सेप्ट ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट, की आजच्या तासाला त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आधुनिक व्यवस्थापनाची संकल्पना काय आहे. त्यानंतर याच्यामध्ये 3 लोकांचं अतिशय महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते कॉन्ट्रीब्युशन ऑफ विजय गोविंदराजन. त्यांच्या 2 कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला आहेत. ते आहेत 3 बॉक्स सोल्युशन आणि रिव्हर्स इनोव्हेशन. त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन ऑफ C.K. प्रल्हाद यांचं योगदान आपल्याला अभ्यास आहे. त्यांचं द फॉर्च्यून ॲट द बॉटम ऑफ द पिरॅमिड नावाचा त्यांचा ग्रंथ जो आहे त्या ग्रंथावरती आपण थोडंसं अभ्यास करणार आहोत. त्यानंतर तिसरे जे आहे ते मायकल पोर्टर, म्हणजे जगातल्या आजच्या
टॉप मॅनेजमेंट थिंकरमधले प्रथम क्रमांकावरती असणारे हे मायकल पोर्टर आहेत. कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेजेस त्यांचे जे आहेत ते आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अभ्यासणार आहोत. अशा पद्धतीनं अतिशय जर तुम्ही मागच्या वर्षीचं जर युनिट बघितलं तर त्याच्यापेक्षा हे अतिशय सुटसुटीत आणि अतिशय छोटंसं साधंसं असं तुम्हाला हे असलेलं पाहायला मिळेल. त्यानंतर आपण आपल्या पहिल्या युनिटकडे जाऊया. कन्सेप्ट सुरुवातीला लक्षात घेऊया. ही कन्सेप्ट काय आहे? आधुनिक व्यवस्थापनाची. व्यवस्थापन शिकलो आपण फर्स्ट इयरला, परंतु या ठिकाणी आपल्याला आधुनिक व्यवस्थापन आहे. विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती आहे की व्यवस्थापन ही एक शक्ती आहे, एक ताकद आहे, एक पॉवर आहे. आणि ही पॉवर जी आहे, ही ताकद आहे, ही जी शक्ती आहे, ही काय करते तर व्यवसाय यशस्वी करते. पण हा व्यवसाय यशस्वी करत असताना आता आधुनिक काळामध्ये जे व्यवसायाला वेगवेगळ्या प्रकारचे आव्हानं स्वीकारावी लागतात, आव्हानांना सामोरं जावं लागतं, त्यावेळेला या शक्तीचा आपल्याला वापर करावा लागतो. आणि हा वापर करत असताना मग जशा व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडल्या, तशा व्यवस्थापन क्षेत्रामध्ये कोणत्या कोणत्या घडामोडी अलीकडे घडलेल्या आहेत, नवनवीन तत्त्व असतील, पद्धती असेल, सिद्धांत असेल, प्रक्रिया असेल, कोणते कोणते नव्याने आलेले आहेत, त्याचा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अभ्यास करावा लागतो. म्हणून ही जी ताकद आहे, ही जी शक्ती आहे, ही जी पॉवर आहे, ती फुल्ली आणि 100% आपल्याला या ठिकाणी उपयोगात आणायची आहे. आणि ती उपयोग आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे मग मॉडर्न ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती असायला पाहिजे. दुसरं स्टेटमेंट याच्यामध्ये आहे, व्यवस्थापन म्हणजे लोकांच्या माध्यमातून ध्येय पूर्ण करणे. व्यवस्थापन जे आहे ते सगळ्या प्रकारचे रिसोर्सेस, पण त्या रिसोर्समध्ये आपण दोन भाग करतो. एक ह्युमन रिसोर्स की जो लाईव्ह आहे, आणि दुसरे जे आहेत हे लाईव्ह नाही, त्या वस्तूच्या स्वरूपामध्ये ते आहेत, म्हणजे त्यांना बुद्धिमत्ता नाही. त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता असणारा एकच लाईव्ह रिसोर्सेस आहे आणि तो ह्युमन रिसोर्स आहे. हा स्वतःहून ॲक्टिवेट होतो, पण दुसरे जे रिसोर्सेस आहेत हे स्वतःहून ॲक्टिवेट होत नाहीत, त्यांना ॲक्टिवेट करावा लागतो. आणि ते ॲक्टिवेट करणारे कोण असतात तर ते लोक असतात. तो ह्युमन रिसोर्स असतो. त्या ह्युमन रिसोर्सच्या माध्यमातून आपल्याला व्यवस्थापन अर्थात व्यवसाय यशस्वी करावा लागतो. तिसरं स्टेटमेंट काय आहे तर व्यवस्थापन हे मानवी वर्तनाचं असं क्षेत्र आहे ज्यामध्ये व्यवस्थापक व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करण्याची किंवा साध्य करण्यासाठी सामूहिक प्रयत्नाद्वारे आता मी जे रिसोर्सेस सांगितलेले आहेत ते रिसोर्सेस फुल्ली इफेक्टिव्हली आणि इम्पॉर्टंटली युटिलाइज करतो. त्याच्यामधलं इफिशियंट आणि इफेक्टिव्हली, कार्यक्षम आणि परिणामकारक आणि प्रॉपर, म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं रिसोर्स वापरला पाहिजे. आपण जसं विद्यार्थी मित्रांनो म्हणतो की यांना हे काम सांगितलं तर ते अचूक करतात, पण ह्या व्यक्तीला ते काम सांगून चालत नाही. आपण असं का म्हणतो? एखादा व्यक्ती रागीट असेल तर तुम्ही त्याच्यावर प्रेमानं बोलायला गेला तरी तो सुद्धा रागानंच बोलतो. मग आपण काय म्हणतो, नको याच्या नादालाच लागायला. या ठिकाणी असं नाही करून चालणार. आपल्याला जे आपल्या समोर रिसोर्सेस आहेत, मग ते ह्युमन असू देत, फिनान्शियल असू देत किंवा कोणत्याही प्रकारचे असू दे, अगदी रॉ मटेरियल आपलं असू दे, ते आपल्याला 100% युटिलाइज करायचं आहे, इफिशियंटली करायचं आहे आणि इफेक्टिव्हली करायचं आहे. हे जर करायचं असेल इफिशियंटली आणि इफेक्टिव्हली, कार्यक्षम आणि परिणामकारक करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला मॉडर्न मॅनेजमेंट पाहणं आवश्यक आहे. चौथं स्टेटमेंट आहे, आधुनिक व्यवस्थापन हे स्वतंत्र अभ्यासाचे क्षेत्र आहे. व्यवस्थापन तर आहेच, पण मॉडर्न मॅनेजमेंट हे सुद्धा एक स्पेशलाइज्ड
एज्युकेशनल एरिया आहे. आणि शेवटचं स्टेटमेंट काय आहे तर 21व्या शतकात पर्यावरणीय बदलाची तीव्र प्रतिक्रिया हा शब्द समजावून घेणं आवश्यक आहे. आज कोविडची परिस्थिती आहे. प्रत्येक व्यवसायावरती चांगला वाईट परिणाम झाला, किंवा चांगल्या परिणामापेक्षा मेजॉरिटी वाईटच परिणाम व्यवसायावरती झाले. याचा अर्थ असा नाही की फक्त वाईटच परिणाम झाले, चांगले परिणाम झाले नाहीत. काही व्यवसायाला काही फायदे पण झाले. उदाहरणार्थ जे मास्कचं प्रोडक्शन करतात किंवा PPT किटचं प्रोडक्शन करतात किंवा त्या संदर्भात असणारे मेडिसिनल काही प्रोडक्ट करतात, त्यांना फायदेच झाले. तर पर्यावरणात जो बदल होतो त्याची प्रतिक्रिया, त्याचा रिस्पॉन्स जो असतो, त्याचा इम्पॅक्ट जो असतो तो अतिशय इंटेन्सिव्हली असतो, पॉवरफुल असतो, तीव्र असतो. तो आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर तीव्र स्पर्धा. आपल्याला माहीत आहे आता स्पर्धा पूर्वीसारखी नाही, आता स्पर्धा बदललेली आहे. आणि जी हिडन कॉम्पिटिशन आहे ती विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षात येत नाही. आज अमेरिकेमधला सुद्धा एखादा मार्केट किंवा एखादा विशिष्ट भाग हा आपल्या व्यवसायावरती डायरेक्ट इम्पॅक्ट करू शकतो किंवा इनडायरेक्ट सुद्धा इम्पॅक्ट करू शकतो. त्यानंतर आजच्या तंत्रज्ञानाची उपलब्धता. मोबाईलचं जरी साधं उदाहरण घेतलं तर दर 3 महिन्याला मोबाईलच्या हँडसेटच्या टेक्नॉलॉजीमध्ये आमूलाग्र बदल होतात. आता तुम्ही येत्या काही दिवसामध्ये आपल्याकडे इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक बाईक्स आलेले आहेत. आज त्याचं प्रमाण कमी आहे. वर्षा 2 वर्षांनी त्याचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं तुम्हाला बघायला मिळेल. मग हे जे काही टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आहे ते डेव्हलपमेंट आम्हाला या मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमध्ये लक्षात घ्यावी लागते. आणि या सगळ्याच्या ह्याच्यामुळं आपल्या एकूणच व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये आमूलाग्र स्वरूपाचे बदल होणार आहे. तर ही प्रस्तावना आपण लक्षात घेतल्यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाऊया की ही जी संकल्पना आहे आधुनिक व्यवस्थापनाची, त्याच्यामध्ये आपण आणखी लक्षात घेतो की आधुनिक व्यवस्थापन सिद्धांत की जे मानवी संसाधनाच्या जास्तीत जास्त क्षमतेचा वापर करून उत्पादनाचे जास्तीत जास्त फायदे मिळवण्यास मदत करतात. म्हणजे हे जे आता ते 3, यानंतर आपण जे 3 लोकांचा अभ्यास करणार आहोत त्याच्यामध्ये 3 बॉक्स सोल्युशन आपण विजय गोविंदराजन याचा अभ्यासणार आहोत. याचा फायदा कोणाला? व्यवसायालाच होणार आहे. किंवा रिव्हर्स इनोव्हेशन याचा फायदा कोणाला? व्यवसायाबरोबर त्या देशांना, विकसनशील आणि मागास देशांना सुद्धा त्याचे मोठ्या प्रमाणावरती फायदे होणार. पण विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व करीत असताना प्रत्येक व्यवसायापुढे, प्रत्येक व्यवस्थापनापुढे अनेक प्रकारची आव्हानं असणार आहेत. आणि ती आव्हानं कोणत्या प्रकारची असणार आहेत त्याची एक यादी या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती आव्हानं आहेत, त्याच्यामध्ये पहिलं आव्हान आहे जागतिकीकरणाचं. आता खरं पाहिलं तर 1991 नंतर जागतिकीकरणाला सुरुवात झाली आणि आज आपण पाहतोय 2020 साल आहे. म्हणजे 30 वर्षानंतर जागतिकीकरणाच्या सगळ्या प्रकारच्या इम्पॅक्टमध्ये आपण पाहतोय की वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम आपल्याला दिसायला मिळतात. आज गुणवत्तेचं युग आहे. तुमची गुणवत्ता किती चांगली आहे, तुमची क्वालिटी काय आहे, त्याच्यावरती तुम्हाला सर्व प्रकारचं, मग ते कोणत्याही क्षेत्रात असू दे, वस्तू असू दे, सेवा असू दे, अगदी आपले शैक्षणिक क्षेत्र असू दे, हे तुम्ही आज माझं लेक्चर ऐकताय, हे जर क्वालिटी असेल तर तुम्ही ऐकणार. आणि माझा काहीतरी फापट पसारा असेल आणि मी काहीतरी वेगळं सांगत असेल तर तुम्ही ऐकणार नाही. तुम्हाला आवड वाटत असेल, गोडी वाटत असेल, त्याच्यातली काहीतरी क्वालिटी वाटत असेल तरच तुम्ही पाहणार. आणि भावनिक बुद्धिमत्ता हे जे टॉपिक आहेत हे आपण पुढं सेपरेट टॉपिक आपल्या ह्याच्यामध्ये अभ्यासाला घातलेले आहेत. प्रतिभा व्यवस्थापन म्हणजे टॅलेंट मॅनेजमेंट आपल्याला अभ्यासाला आहे. तंत्रज्ञान आणि पर्यावरणाचा आपण आत्ताच
पाठीमागच्या त्या त्या वाक्यामध्ये आपण चर्चा केली. तंत्रज्ञानाचा बदलाचा वेग हा अफाट आहे. पर्यावरणसुद्धा वेगानं आपल्याकडे बदलत असतं. आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो सामाजिक जबाबदारी. पूर्वी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून असा एक CSR म्हणून एक टॉपिक होता जो आपल्याला फर्स्ट इयरला आता ह्या वर्षी झाला. त्यानंतर CRM ग्राहक संबंध व्यवस्थापन आपण तिसऱ्या युनिटमध्ये त्याचा अभ्यास करणार आहोत. बदल व्यवस्थापन चेंज मॅनेजमेंट आपण फर्स्ट इयरला त्याचा अभ्यास केला. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे आव्हानं निर्माण करणार आहेत. शैक्षणिक प्रणाली आहे. आता तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेल की मुळात त्यानंतर अनेक शिक्षण तज्ज्ञांची, प्राध्यापकांची, कुलगुरूंची त्या ठिकाणी लेख आले, मतं आली, प्रतिक्रिया आल्या की आता आपल्याकडं नवीन शैक्षणिक धोरणे येते आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन, त्याची अंमलबजावणी हे 2023 पासून होणार आहे. तुम्ही आता TYला तुम्ही निघून जा, परंतु एकूणच पूर्णपणे शैक्षणिक प्रणाली बदलणार आहे. मग त्या बदलाला प्राध्यापक असेल, त्यावेळची विद्यार्थी असतील, समाज असेल, सरकार असेल, पॉलिसी मेकर्स असतील, या सगळ्यांनाच त्याला सामोरं जावं लागेल. अर्थात हे बदल या दृष्टिकोनातून विचार केला तर हे अत्यंत गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे जाऊया. ही जी आधुनिक व्यवस्थापनाची संकल्पना आहे ती संकल्पना आपण 6 टप्प्यामध्ये लक्षात घेणार आहोत. आणि हे 6 टप्पे आता तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असतील. याच्यामध्ये पहिला जो टप्पा आहे तो पहिला टप्पा आहे प्राचीन काळाचा. आता सिलेबस लिहून देत असताना सुद्धा मी म्हटलं की तुम्ही आधुनिक व्यवस्थापन म्हणताय आणि त्याच्या संकल्पनेमध्ये तुम्ही प्राचीन काळाचा उल्लेख करताय. नाही, थोडंसं आपण व्यवस्थापनाच्या उत्क्रांतीचा अभ्यास करतोय आणि जिथून आधुनिक व्यवस्थापनाला सुरुवात होते तिथंपर्यंत या संकल्पनेमधला जो पाठीमागचा भाग आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासाला घेतो. कारण हे पाठीमागचं सगळं पाहिल्याशिवाय आपल्याला आधुनिक व्यवस्थापनाच्या अभ्यासाला सुरुवात करता येणार नाही. आता प्राचीन काळाचा विचार केला, हे अर्थात आपण फर्स्ट इयरला सुद्धा विद्यार्थी मित्रांनो बघितलेला आहे. त्यामुळे तुम्हाला थोडंसं या ठिकाणी मी जर सांगत गेलो तर तुम्हाला थोडासा पाठीमागचा सुद्धा भाग आठवत जाईल किंवा त्याचं एक रिव्हिजन आपल्याला या ठिकाणी होईल. तर प्राचीन काळामध्ये जो काळ लक्षात घेतलेला आहे, कालखंड लक्षात घेतलेला आहे तो इसवी सन पूर्व 1000 ते 900. आता तुम्हाला इथं वाटलं की सर बहुतेक चुकले असतील, 900 ते 1000 म्हणायला पाहिजे. तर ते विद्यार्थी मित्रांनो तसं येत नाही का? तर आपण इसवी सन चालू झाल्यानंतर म्हणजे इसवी सन चालू झालं 0, त्यानंतर 1, 2 वर्ष, 3 वर्ष असा आज आपण 20 पर्यंत आलो. पण 0च्या अगोदर, इसवी सन चालू व्हायच्या अगोदर म्हणजे पूर्व, ज्यावेळेला आपण इकडं जसं वाढवत जातो तसं तिकडं वाढवत जायला लागते. म्हणजे इथं 0 असणार, 1 असणार, 2 असणार, 3 असणार, म्हणजे 900 असणार आणि त्यानंतर 1000 असणार. लक्षात आहे का? 900 असणार आणि 1000 असणार. आणि आपण म्हणत असणार मग तर कसं म्हणणार? तिकडून म्हणणार इसवी सन पूर्व 1000 ते 900. आता इकडं म्हणायचं असेल निम्म्याच्या पुढं म्हणजे 0पासून इसवी सन चालू झाल्यापासून तर ते आपण 2019 ते 20 म्हणणार. पण त्याच्या अगोदर इसवी सन पूर्वचं म्हणत असताना आपण मोठा आकडा अगोदर घेणार आणि त्यानंतर छोटा. त्यामुळे इसवी सन पूर्व 1000 ते 900 या ठिकाणी असं येतं. आता या काळामध्ये एक 2 प्रकारच्या संस्कृती अस्तित्वात होत्या आणि खरं म्हणजे त्यावेळेचं व्यवस्थापन विद्यार्थी मित्रांनो लक्षात घेतलं तर त्या काळात हे पराकोटीचं होतं हे लक्षात घ्यायला पाहिजे. आज काहीच नाही. आज तुमच्याकडे सगळं इतकं तांत्रिक अपडेट आहे किंवा इतकी तांत्रिक साधनं तुमच्याकडे आहेत. विद्यार्थी मित्रांनो त्या काळामध्ये असंच काहीही साधनं नव्हती. कॉम्प्युटरसारखा विषय नव्हता, कॉम्प्युटरसारखं साधन त्यांच्याकडे नव्हतं. तरीसुद्धा या सुमेरियन संस्कृतीमध्ये
पहा प्रशासकीय सराव पद्धतीचा त्या ठिकाणी अवलंब केला जात होता. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॅक्टिसेस हे सुमेरियन संस्कृतीमध्ये, तो सुमेरियन राज्य जे होतं त्या राज्यामध्ये जो राजा होता तो राजा हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह त्यांनी एक प्रॅक्टिस, एक प्रणाली, एक पद्धती त्या काळामध्ये विकसित केली होती आणि ती वापरली जात होती. या ठिकाणी सराव याचा अर्थ प्रॅक्टिस असा घ्यायचा आहे, एक प्रणाली, एक प्रक्रिया असा घ्यायचा आहे. त्यामुळं सुमेरियन संस्कृतीमध्ये आपल्या व्यवस्थापनाचा पाया घातला गेला असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण इजिप्त हा देश माहीत आहे आपल्याला की इजिप्तमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आणि अतिशय मोठी अशी पिरॅमिड्स आहेत. त्या पिरॅमिड्सवरती अनेक संदेश, आता आपण त्याला संदेश म्हणतोय, त्यांनी काय लिहून ठेवले त्यांना माहीत, त्यांनी त्या काळात ते लिहून ठेवलं, पण आम्ही आज त्याचा अर्थ, त्याच्यातल्या काही बाबी आजही आम्हाला त्याची उकल होत नाही. खरं म्हणजे त्या केओप्स नावाचं जे अतिशय मोठं पिरॅमिड्स होतं त्याचं बांधकाम 20 वर्ष, जवळजवळ 20,000 लोक त्यावेळेला काम करत होते आणि पाषाणासारखं 40-40, 50-50 टनाचे एक पाषाण दगड, ते क्रेन नसताना, आज आपल्याकडे क्रेन आहे, क्रेन नसताना ते एकावरती एक मानवी श्रमाच्या साहाय्यानं उभा करत होते. कशा प्रकारची व्यवस्था असेल? काम करणारे लोक होते, त्यांच्यावरती व्यवस्था म्हणजे सुपरवायझर आपण ज्याला म्हणतो तशा स्वरूपाचे होते, टॉप मॅनेजमेंट आपण ज्याला आज म्हणतो तशा स्वरूपाचे लोक होते. अशी रचना त्या पिरॅमिडच्या बांधकामाच्या वेळेला होती. म्हणजे हे व्यवस्थापन इतकं जुनं आहे आणि आपण आज टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती अपडेट्स म्हणजे सुधारणा, इम्प्रूव्हमेंट्स करत गेलोय. खरं म्हणजे व्यवस्थापन विचाराचा विकास प्राचीन काळातच झाला. त्यानंतर बॅबिलोनिया नावाचे एक राजवट होती, हेब्रू समाज होता, चीन, रोम, भारतीय, आता भारतीय त्या ठिकाणी म्हणता येत नाही कारण त्यावेळेला अखंड हिंदुस्थान होतं. त्यामुळे ही जी संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये सुद्धा आपल्याला व्यवस्थापनाच्या काही गोष्टी पाहायला मिळतात. फक्त त्यावेळेला त्या गोष्टीला व्यवस्थापन म्हटलं जात नव्हतं, एवढाच विषय आहे. अन्यथा व्यवस्थापनाच्या संदर्भातल्या त्या अनुषंगाने त्याच्यासारख्या अनेक प्रॅक्टिसेस, अनेक पद्धती त्या राजवटीमध्ये त्या राजा वापरत असलेला आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर दुसऱ्या मुद्द्याकडे आपण येऊया. हा मध्ययुगीन काळ आहे. हा मध्ययुगीन काळ मात्र जो आहे त्याला अंधार युग असं म्हटलेलं आहे. आणि अंधार युग जरी असेल तर हे अंधार युग कशाच्या दृष्टिकोनातून होतं तर हे उद्योग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून होतं. कारण या काळामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती उद्योग व्यवसाय उदयास आपल्याला आलेले पाहायला मिळाले नाही. म्हणजे हा काळ कुठला आहे? शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदरचा काळ. इंग्रजी आपल्याकडे त्यावेळेला आले नव्हते, पण त्यावेळच्या लोकांचं काय होतं की स्वतःला आवश्यक असणाऱ्या फक्त गरजा, वीज नव्हती, पाणी विहिरीतून काढण्यासाठी माठ होती, त्याचा बैलाचा वापर केला जायचा, कोणत्याही प्रकारचे मेटल्स नव्हते. आपल्याला आज लोखंड आहे, पोलाद आहे, ॲल्युमिनियम आहे वगैरे अशा प्रकारचे कुठले मेटल्स अस्तित्वात नव्हते, होते पण त्याचा वापर होत नव्हता. बराचसा भाग हा जंगली आदिवासी ह्याच्यामध्ये लोक राहत होते वगैरे. आणि त्या काळानंतर एक राज्यपद्धती जी निर्माण झाली ती पद्धती मात्र सरंजामशाही स्वरूपाची होती. सरंजामदार त्यावेळेला निर्माण झाला, जसे राजे तसे सरंजामदार. आणि हा साधारणतः 14व्या शतकातला काळ आहे.
मग ह्या सगळ्या राजांच्या त्या राजवटीमध्ये एक व्यवस्थापन विचारांची रचना त्यामध्ये केली गेली असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि 14व्या शतकामध्येच दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक फेडरिक सी लाने नावाचा एक व्यक्ती आहे त्यावेळचा अभ्यास करणारा, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हेनिसमधील शस्त्रागार. शस्त्रागार म्हणजे आज आपल्याकडे जो दारुगोळा शस्त्र साठा ज्या ठिकाणी केला जातो, म्हणजे शस्त्र ठेवणारं गोडाऊन त्याला शस्त्रागार असं म्हटलेलं आहे. आपल्याला तुम्ही गेला असेल पुण्याला खडकीला आपल्याकडं आहे ते आपल्या मिलिटरीचं. तर या शस्त्रागारामध्ये जे काही एक सिस्टीम होती, साठवणुकीची एक पद्धती होती, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला व्यवस्थापन संघटन वगैरे या गोष्टी पाहायला मिळतात. आता या मध्ययुगीन काळानंतर आपण डायरेक्ट येणार आहे ते 16व्या शतकामध्ये. आणि 16व्या शतकामध्ये आपल्याला थोडेसे व्यवस्थापनामध्ये एक ऊर्जित अवस्था आलेली आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये सर थॉमस मोर, थोडंसं थॉमसवरती अर्धचंद्र राहिलेला आहे तो, त्याने एक युटोपिया नावाचा एक ग्रंथ लिहिला. म्हणजे आता इथं 16व्या शतकामध्ये आत्तापर्यंत प्राचीन काळामध्ये मध्ययुगीन काळामध्ये जे लिखित स्वरूपामध्ये जे काही नव्हतं ते आता ग्रंथाच्या स्वरूपामध्ये लिखित स्वरूपामध्ये 16व्या शतकामध्ये आपल्याला व्यवस्थापनाच्या संदर्भातलं थोडंसं लिखाण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या सर थॉमस मोर, आपल्याकडे मोरे आहेत, हे मोर आहेत, हे लक्षात घ्या. आपल्याला मोर माहिती आहे, पाऊस चालू झाला की जो नाचतो तो मोर. त्यांनी या युटोपिया नावाच्या ग्रंथामध्ये व्यवसायाची निवड कशी करावी, कारण त्यावेळेपूर्वी आपल्याला आता जशी 12 बलुतेदार पद्धती होती त्यावेळेला आपल्याकडं सुद्धा 12 बलुतेदार पद्धती होती. कोणी कोणता व्यवसाय करावा हे त्या पिढ्यानपिढ्या जे काही आपल्याकडं कुटुंबाची रचना केली गेलेली होती त्या रचनेमध्ये ते होतं. आता काळाच्या योगामध्ये ते नामशेष झालं. आपल्याला मी नेहमी सांगतो, कोल्हापूरला अभ्यंकर नावाच्या ब्राह्मण व्यक्तीचं चपलाचं दुकान 50 वर्षापासून आहे. मग व्यवसायाची निवड कशी करावी, कामाची विभागणी कशी करावी, कारण आता 2 प्रकारचं काम आपण लक्षात घेतो, एक शारीरिक काम आणि दुसरं मानसिक काम. आणि आजही आपल्याला माहिती आहे शारीरिक कामापेक्षा मानसिक कामाला जास्त महत्त्व आहे, किंवा त्याला जास्त मानधन दिलं जातं, त्याला जास्त पैसे मोजले जातात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, 16व्या शतकामध्ये या सर थॉमस मोर यांनी युटोपिया नावाच्या ग्रंथामध्ये मांडली, आणि ती आहे विशेषीकरणाची. म्हणजे जसं आपण लक्षात घेतलं फेडरिक टेलरच्या याच्यामध्ये, फेडरिक टेलर जे शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक आता आपण पुढे येणार आहे ते, त्यांनी काय म्हटलेलं होतं की लोखंडावरती काम करणारा व्यक्ती आणि लाकडावर काम करणारा व्यक्ती हा वेगळा वेगळा असायला पाहिजे. आज तर विशेषीकरणाची पराकोटी निर्माण झालेली आहे, पराकोटीचं विशेषीकरण झालेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला पूर्वी म्हणत होतो की मेंदूचा डॉक्टर वेगळा, ब्रेन स्पेशालिस्ट, पण आता मेंदूमध्ये तुम्हाला 10-20 प्रकारचे स्पेशालिशन पाहायला मिळतील. म्हणजे एवढ्या खोलात जाऊन त्याचा स्पेशालिस्ट तुम्हाला पाहायला मिळतो, आणि तो तेवढंच काम करतो, त्याच्यात तो एक्सपर्ट आहे, स्पेशालिस्ट आहे. त्यानंतर सर थॉमस मोर यांच्याबरोबर निकोलो मॅकियावेली नावाचा एक व्यक्ती होता, त्यानं अधिकाराचा सिद्धांत मांडला.
खरं म्हणजे आजही आपल्याला अधिकार आहे. मी सुद्धा म्हणून प्राचार्य म्हणून मला काही अधिकार आहेत, घरचा पुरुष म्हणून मला काही अधिकार आहेत, या भारताचा स्वतंत्र नागरिक म्हणून मला काही अधिकार आहेत, आणि एक सामान्य मनुष्य म्हणून सुद्धा मला काही अधिकार आहेत. तर व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे अधिकार असतात, किंवा त्यावेळेस जी काही राजे राजवटी असायचे त्याच्यामध्ये राजाला अधिकार कोणते, प्रजेला कोणते अधिकार, त्याची विभागणी कशी असावी, अधिकाराचं महत्त्व कसं असावं, याच्या संदर्भाचा सविस्तर सिद्धांत या मॅकियावेली यांनी 16व्या शतकामध्ये. तुम्ही म्हणाल की सर याचा आधुनिक व्यवस्थापनाशी काय संबंध, तर हे पूर्वीचं काय होतं याशिवाय आपल्याला आत्ता काय आहे हे कसं समजणार. तुम्हाला आम्ही TY BCom मध्ये आल्यानंतर हुशार म्हणणार. कधी हुशार म्हणणार, जर SY BCom ला चांगले मार्क्स पडले असतील तर हुशार म्हणणार. आता तुम्ही म्हणा की सर परीक्षा न देतोच आम्ही TY ला आलोय, त्यामुळे मार्काचा काय विषय आहे, मार्क तुम्हाला पडणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, मार्क्स तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यासाठी विद्यापीठानं सूत्र तयार केले, त्या सूत्रात तुमचे पाठीमागचा सगळा कारभार घालणार आणि मग तुमचे मार्क्स तुम्हाला कळणार. त्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे आपण येऊया, शास्त्रीय व्यवस्थापनाचा पूर्वकाळ. आपल्याला माहिती आहे शास्त्रीय व्यवस्थापनाचा कालखंड आपल्याला माहिती आहे 1900. मग 1900च्या अगोदर, आता 16व्या शतकानंतर आपण 17वे शतक आलं, 18वे शतक आलं, म्हणजे 200 वर्ष जवळजवळ हा शास्त्रीय व्यवस्थापनाचा पूर्वकाळ समजला जातो. म्हणजे जोपर्यंत व्यवस्थापनाला सायंटिफिक मॅनेजमेंट म्हटलं जात नव्हतं, सायंटिफिक मॅनेजमेंट या ठिकाणी फ्रेडरिक टेलरने आपल्या पुढं मांडलेलं नव्हतं, तोपर्यंतचा सर्व काळ पाठीमागचा हा शास्त्रीय व्यवस्थापन पूर्वकाळ म्हणून समजला गेला. तो 16व्या शतकापर्यंत, म्हणजे 17वं 18वं शतक त्याच्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये एक 3-4 व्यक्ती अतिशय चांगल्या त्या काळामध्ये होऊन गेल्या आणि त्यांनी एक व्यवसायाच्या किंवा व्यवस्थापनाच्या स्वरूपाला एक वेगळी दिशा दिली. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रॉबर्ट ओवेन हा आहे. अर्थात या काळामध्ये औद्योगिक क्रांती झाली युरोपामध्ये, इंग्लंडमध्ये, आणि त्याचं लोन जगभर पसरू लागलेलं होतं. आता हा जो आपल्या भारताच्या बाबतीतला काळ आहे त्यावेळेला आपण पारतंत्र्यात 150 वर्ष आपल्याकडे राज्य केले. 1947ला आपला देश स्वतंत्र झाला, आता 15 ऑगस्ट जवळ आलेली आहे. तर औद्योगिक क्रांती झाली, पण त्याचा आपल्याकडे लोन काय पसरलं का नाही. ब्रिटिशांनी काय केलं, आपल्याकडचा कच्चा माल, हिंदुस्थान त्यावेळेला सुवर्ण नगरीचा देश होता, अखंड हिंदुस्थान, हा सगळा कच्चा माल बोटीवर घातला, सोनं सगळं आपलं, मंदिरं लुटली, इंग्लंडमध्ये ते नेलं, त्याच्या पक्क्या वस्तू तयार केल्या आणि जगभर विकल्या. म्हणजे आपल्या देशावरती राज्य केलं म्हणजे काय केलं, तर आमच्या लोकांना मजूर म्हणून त्याची पिळवणूक केली, कमी मोबदल्यात त्यांच्याकडून भरमसाठ काम करून घेतलं आणि आमच्याकडं जे जे काही त्यांना उपयोगाचं होतं ते सर्व त्यांनी लुटून नेलं. आणि ज्या वेळेला सगळं संपत आलंय असं वाटलं त्यावेळेला अर्थात आपण ऑगस्ट क्रांती बघितली, स्वातंत्र्यासाठी अनेक लोकांनी आहुती दिलेली आहे. त्याचा परिपाक म्हणून मग आम्हाला त्यांना आमचं स्वातंत्र्य बहाल करावं लागलं. अर्थात त्याच्यासाठी अनेक लढाया, अनेक लोकांचं हुतात्म्य आपल्याला बलिदान द्यावं लागलं. म्हणून आम्हाला 1947 पर्यंत व्यवस्थापनाच्या संदर्भात काही उल्लेखच करता येत नाही भारताच्या बाबतीमध्ये. सगळं आहे ते हे युरोप आणि इंग्लंडच्या लोकांचंच अभ्यासायला लागते.
म्हणून आम्ही हा सिलेबस तयार करत असताना तोच मुद्दा लक्षात घेतला. आता निदान आम्ही या 70 वर्षानंतर तरी भारतात काय झाले की नाही त्याचा तर अभ्यास करूया. मग रॉबर्ट ओवेन हा इंग्लंडमधला जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत त्याला कधी कुणी विचारलं नाही, त्याला महत्त्व दिलं नाही. कारण त्यानं काय केलं तर कामाचे तास ठरलेले नव्हते. सकाळी उजेडल्यापासून ते संध्याकाळी मावळेपर्यंत उजेड आहे तोपर्यंत काम करत राहायचं. आणि तुम्हाला माहीत असेल किंवा नाही मला माहीत नाही की इंग्लंडमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत सुद्धा काही दिवस चक्क सूर्यप्रकाश असतो. किती वेळ काम करायचं? 10 तास, 12 तास, 15 तास, 16 तास, 18 तास त्यावेळेला कामगार काम करत होते. त्यांच्यावर पिळवणूक हे लोक राज्यकर्ते सरंजामदार आपण ज्याला म्हणतो, भांडवलदार ज्याला आपण म्हणतो, ते काम करत होते. रॉबर्ट ओवेननं काय केलं, त्यांनी सांगितलं की कामाचं टाइम टेबल पाहिजे. तुम्ही त्याला कामाचं टार्गेट दिलं पाहिजे. एवढंच काम तू दिवसात करायला पाहिजेस, त्याला टार्गेट द्यायला पाहिजे, त्याला त्या अगोदर सांगायला पाहिजे. तुम्ही त्याला मोबदला दिला पाहिजे, किती काम करणार आहे तेवढ्या प्रमाणात त्याला मोबदला दिला पाहिजे वगैरे अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. चार्ल्स बॅबेज, त्याला आपण संगणकाच्या पूर्वज म्हणतो. चार्ल्स बॅबेजमध्ये मी एवढं सांगितलं, बॉबेज वगैरे असं झाले तर बॅबेज आहे ते संगणकाचा पूर्वज म्हणतो. त्याचे वडील दिवाणजी होते चार्ल्सचे, आणि त्यांना खूप मोठी आकडेवारी करायला लागायची. दिवसभर ते काम करायचे, रात्री त्यांचं डोकं इतकं मोठ्या प्रमाणावरती दुखायचं. म्हणून या मुलानं काय केलं तर आपल्या वडिलांचा त्रास कमी करावा व्हावा म्हणून एक काउंटिंग करणारं यंत्र तयार केलं. त्याला ॲनालिटिकल इंजिन असं म्हणतात, ज्याला आपण आज कॅल्क्युलेटर म्हणतो. त्या कॅल्क्युलेटरचा बाप त्यानं ते तयार केलं. आता दुर्दैवानं संगणकाचा पूर्वेच आपण का म्हणतो तर त्याच्या कन्सेप्टच्या आधारावरतीच संगणकाची पुढे निर्मिती झाली, किंवा तोपर्यंत जिवंत राहिला नाही, ते दुर्दैव. पण त्याच्या डोक्यामध्ये जी संकल्पना होती तीच या संगणकाच्या माध्यमातून आपल्या जगासमोर आली. आता आपल्या बापाला काय त्रास होतो तो कमी करण्यासाठी आपण काय करतो, का आहे ते त्रास वाढवण्यासाठी आपण काय करतो, याचा आता मी काही तुम्हाला विचारत नाही, ते तुमचं तुम्ही ठरवा. त्यानंतर हेनरी रॉबिन्सन टाउने नावाचा एक व्यक्ती आहे. यांनी सुद्धा त्यावेळेला व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये अनेक कार्य त्या ठिकाणी केलेली आहे. आणि जरी शास्त्रीय व्यवस्थापन नसेल तर व्यवस्थापन स्वतंत्र विचाराचं क्षेत्र आहे. व्यवस्थापनाचा स्वतंत्र विचार केला पाहिजे, अभ्यास नव्हे. अभ्यास वेळ विचार करायला पाहिजे, हा एक काळ निर्माण झाला आणि याच्यातून शास्त्रीय व्यवस्थापनाचा जन्म झाला असं आपण म्हणू शकतो. आणि हा कालखंड आहे तो 1900 ते 1930चा कालखंड आहे. या कालावधीमध्ये जे काही सिद्धांत या ठिकाणी निर्माण केले त्या सर्व सिद्धांताला शास्त्रीय व्यवस्थापनाचे सिद्धांत असे म्हणतात. आणि या काळामध्ये सुद्धा 3-4 लोक अतिशय महत्त्वाचे होते, आणि त्यातला अतिशय महत्त्वाचा आहे तो फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांचा आपण अभ्यास फर्स्ट इयरला विद्यार्थी मित्रांनो केलेला आहे. शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्व शिकला तुम्ही, शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्र शिकला. सायन्स नॉट रूल ऑफ थंब नावाचं त्यांचं तत्त्व आहे. डिस्कार्ड नॉट हार्मनी नावाचं तत्त्व आहे त्यांचं. किंवा या फ्रेडरिक टेलरने जसं आज फ्रेडरिक टेलरच्या नावाने टेलर विचारसरणी आहे अमेरिकेमध्ये, जसं आपल्याकडे गांधी विचारसरणी आहे ना तसं टेलर विचारसरणी आहे. पण दुर्दैव कसं पहा की टेलर जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत त्याला कोणीही चांगलं म्हटलं नाही. उलट त्याला काही ठिकाणी मारहाण केली, त्याच्या अंगावरती चिखल फेकला, त्याला त्रास दिला लोकांनी. विशेषतः हे जे संस्था किंवा कंपन्यांचे जे मालक होते, हे मालक मंडळी, त्यांनी त्याला खूप त्रास दिला. कोणी म्हटलं त्यानं सगळं कारखान्याचं रूपांतर प्रयोगशाळेत केलं.
इतके प्रयोग त्यांनी केले आणि व्यवस्थापनाला एक सायंटिफिक जोड दिली, एक शास्त्राची जोड, त्याला आधार दिला. त्यानं मगाशी मी म्हटलं लोखंडावर काम करणारा व्यक्ती वेगळा असला पाहिजे, लाकडावर काम करणारा व्यक्ती असला पाहिजे. तसं त्याने जी आपली पेमेंटची पद्धत आहे ती सुद्धा एक वेगळ्या प्रकारची पेमेंट पद्धती मांडली. त्यानंतर त्यानं टाईम, मोशन, फॅटिग्यू स्टडी मांडले, म्हणजे वेळ अभ्यास, समय अभ्यास, थकवा अभ्यास. तुम्हाला आता लक्षात आलं असेल थकवा अभ्यास आपण त्यावेळेला पाहिजे. म्हणजे अनेक कन्सेप्ट, स्पेशलायझेशन तर मांडलं सोडा, डिव्हिजन ऑफ लेबर वगैरे. त्यानंतर या टेलरच्या बरोबरच काम करणारा एक व्यक्ती होता हेनरी गॅट, की ज्यानं गॅट चार्ट मांडला, त्याच्या नावानं चार्ट ओळखलं जातं. ते काम करण्याच्या पद्धतीच्या संदर्भात होतं. पण थोडंसं दोघं एक समवयस्क, म्हणजे तुम्ही जसे दोघे मित्र आहेत ना तसे टेलर आणि गॅटसुद्धा मित्र होते. पण टेलर अतिशय शांत स्वभावाचे, गॅट मात्र कडक स्वभावाचा होता. त्यांना राग पटकन यायचं, त्यामुळे ते थोडंसं दोघांचं पटायचं नाही ते. आणि गॅट थोडीशी बाजूला झाली आणि त्यांनी स्वतंत्रपणे काम केलं. त्यानंतर गिलब्रेथ. आता गिलब्रेथच्या बाबतीमध्ये फ्रँक गिलब्रेथ आणि त्यांच्या मिसेस लिलियन गिलब्रेथ यांनी सुद्धा बांधकाम क्षेत्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती इनोव्हेशन्स आणली. अगदी विटा रचायच्या 300 वेगळ्या प्रकारच्या पद्धती सांगितल्या. कमी श्रमात, कमी मटेरियलमध्ये कशा पद्धतीनं बांधकाम केलं पाहिजे याच्या अनेक त्या ठिकाणी त्याने मेथड्स मांडले. आणि हा फ्रँक जो आहे गिलब्रेथ, हा वारल्यानंतर त्याच्या मिसेस लिलियन गिलब्रेथ यांनी ती गिलब्रेथ कॉर्पोरेशनमध्ये जी कंपनी ताब्यात घेतली आणि त्यांनी ती खूप मोठ्या प्रमाणावरती वाढवली. ह्या लिलियन गिलब्रेथ होत्या ना, ह्या सायकॉलॉजिस्ट होत्या. मानसशास्त्राचा त्याने अभ्यास केला आणि त्यांच्या कंपनीमध्ये त्याचा वापर केला. त्यांना PhD मिळत असताना किती त्रास झाला. त्यानंतर त्याने एक पुस्तक लिहिलेलं होतं लिलियन गिलब्रेथ यांनी. विद्यार्थी मित्रांनो, ते आपल्याला कुठेही वाचायला मिळतं, द चीपर बाय डझन. म्हणजे या दोघांना फक्त 12 मुलं होती, वेगवेगळ्या वयोगटातली. फ्रँक वारल्यानंतर ह्या लिलियन गिलब्रेथनी ही 12 मुलं आणि ती कंपनी आणि तिचा PhDचा अभ्यास, एवढ्या सगळ्या गोष्टी लिलिया पार पडल्या. म्हणून एक जगप्रसिद्ध पुस्तक आहे द चीपर बाय डझन. डझन म्हणजे 12 मुलांच्यासाठी कसं तिनं तिचं जीवन व्यतीत केलं याबद्दलचं ते पुस्तक. ब्राद नावाचा एक त्यावेळेला सायंटिस्ट होत गेला. त्यांनी सुद्धा शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येतोय, आधुनिक व्यवस्थापन, की ज्याला 1950 पासून सुरुवात झाली. सिलेबस लिहू देताना असं म्हटलं होतं की आता 1950 नंतर सुद्धा 70 वर्ष झाली, तरी आम्ही 70 वर्षातलं आधुनिक व्यवस्थापन, म्हणजे 70 वर्षात जे झालं ते आधुनिक व्यवस्थापन म्हणून अभ्यासायचं का? तर त्याबद्दलचं मी तुम्हाला त्यावेळेला थोडंसं क्लॅरिफिकेशन दिलेलं होतं. इथंही तुम्हाला मी तेच सांगणार आहे. ते म्हणजे 1950च्या सुद्धा काही गोष्टी आज तितक्याच मॉडर्न म्हणून वापरल्या जातात किंवा आजही तेवढ्याच आज आपल्याला नवीन वाटतात. त्यामुळं उदाहरणार्थ पीटर ड्रकरची वेगळ्या प्रकारचे जे कॉन्ट्रीब्युशन आहे, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह सारखा असेल, त्यांनी इफेक्टिव्ह एक्झिक्युटिव्ह नावाचा ग्रंथ लिहिला, त्याच्यामध्ये टाईम मॅनेजमेंटची कन्सेप्ट मांडलेली असेल, किंवा कस्टमरच्या बाबतीमध्ये, मार्केटच्या बाबतीमध्ये ज्या संकल्पना मांडलेत, या डिजिटल मार्केटमध्ये सुद्धा त्या महत्त्वाच्या. आता आपल्याला पूर्वी या मॉडर्न मॅनेजमेंटमध्ये पीटर ड्रकर अभ्यासाला होते, पण आपण आता फर्स्ट इयरला त्यांना अभ्यासाला घातले आणि त्यांच्या जागेत आपण नवीन दुसरे घेतलेत अभ्यास. तर त्यानंतरच्या कालावधीमध्ये व्यवस्थापकाचं महत्त्व अतिशय वाढत गेलं. त्याच्यामध्ये नवनवीन तत्वे, पद्धती, सिद्धांत, प्रक्रिया असे अनेक त्या ठिकाणी संकल्पना नवनवीन उदयास आल्या.
त्या अनुषंगाने अनेक लोकांनी, इथं मी त्याची यादी दिलेली नाही, आपल्या पुस्तकामध्ये ती यादी तुम्हाला बघायला मिळेल. अनेक लोकांनी अनेक ग्रंथ या संदर्भात लिहिले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज व्यवस्थापन एक स्वतंत्र पेशा बनलेला आहे, एक प्रोफेशन बनलेला आहे. जसं चार्टर्ड अकाउंट आहे, इंजिनियर आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, तसं व्यवस्थापक, प्रोफेशनल मॅनेजमेंट, कन्सल्टंट ते करणारे व्यवसायाला, असे आपल्याला एक स्वतंत्र पेशा असणारे, प्रोफेशन असणारे असे तुम्हाला मॅनेजमेंट कन्सल्टंट बघायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा सर्व अभ्यास करत असताना आज जी आपण आधुनिक व्यवस्थापनाची संकल्पना लक्षात घेतलेली आहे ती ह्या 6 टप्प्यामध्ये लक्षात घेतलेली आहे. प्राचीन काळ आहे, मध्ययुगीन काळ आहे, 16वे शतक आहे, शास्त्रीय व्यवस्थापनाचा पूर्व काळ आहे, शास्त्रीय व्यवस्थापन आहे आणि आधुनिक व्यवस्थापन. तर आजच्या तासाला आपण फक्त ही संकल्पना लक्षात घेऊन आज या ठिकाणी थांबतोय. तुम्ही ही संकल्पना लक्षात घ्यावी. आपल्याला आता तो पेपरचा जो पॅटर्न आहे तोच आहे, पण मार्कामध्ये बदल आहे. 10 मार्काच्या ऐवजी 8 मार्क, 5 मार्काच्या ऐवजी 4 मार्क. तर 4 मार्कासाठी हा आपल्याला जो प्रश्न आहे तो येऊ शकतो. तर तुम्ही ह्या जे काही 6 मुद्दे आहेत हे 6 मुद्दे लक्षात ठेवावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजचं हे जे आपलं व्याख्यान आहे हे या ठिकाणी थांबवतो. आपण सर्वांना घरी राहण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी मी तुम्हाला आव्हान करतो. नमस्कार.